शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. ऑलमोस्ट 10:30 होऊन गेलेले आहेत. आलो होतो खाली. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. सध्या थंडी आहे आपल्या इकडे. काल परवापासून मस्त थंडी पडली. हवेत गारवा जाणवतो आणि मस्त. आता तेच खाली आलो होतो एक्सरसाइजला. तर बोललो मस्त की एक्सरसाइज करूया. छान झालं, बरं वाटतं. आता चाललो घरी फ्रेश होऊन जेवायचं वगैरे, नंतर झोपायचं. उद्या सुट्टी, म्हणजे आपल्या दुधाला सुट्टी नाही, ऑफिसला सुट्टी. चाललं. ही पण एक एक्सरसाइजच आहे, डोंगर चढायची. चला जाऊया मंडळी. कसे वाटतात व्हिडिओ? छान वाटतात ना? तर चला जाऊया आता हळूहळू घरी. तर मंडळी आता झालं आपलं. आज काय व्हिडिओ जास्त शूट नाही केला आपण. तर झालं, झोपायचीच वेळ झाली. आज कुठे बाहेर जास्त गेलोच नाही. आज डायरेक्ट ऑफिसचं कामच करत बसलो होतो. दुपारपासून काम होतं ते करत बसलो होतो. मंडळी आजच्या त्यातल्या आनंदाची गोष्ट म्हणजे मंडळी माहिती आहे काय, आज तब्बल किती दिवसांनी 1 सबस्क्रायबर वाढले आपला. तुम्हाला माहिती आहे का, माझे 1600 सबस्क्रायबर लास्ट टाईमला झाले होते. त्यातले 1600 ते 1645 फटाफट झाले सबस्क्रायबर. त्यानंतर 45 ते 50 त्याला 10 दिवस लागले. आणि 50 ते आता 59, 1650 ते 1659 9 सबस्क्रायबर वाढायला तब्बल 2 महिने गेले मंडळी. म्हणजे बघा किती आपला फास्ट ग्रोथ होतोय. काय सांगावं मंडळी बाबा, खरंच अजब चॅनलची अजब गजब कथा मंडळी. सपोर्ट करा प्लीज, सपोर्ट करा. मी कंटिन्यू व्हिडिओ करतोय, कंटेंट नाही मलाही माहिती आहे, पण काय करा, सपोर्ट करा. मी नक्की जेव्हा आपल्याकडे वेळ असतो तेव्हा बनवतो की नाही. करा प्लीज, सपोर्ट करा. असेच व्हिडिओ आपण काय बनवायचा प्रयत्न करतो आहे, पण त्याला तुमची साथ असू द्या. तुमचंच आहे, समजून घ्या. तर हीच एक आजच्या दिवसभरातलीच एक गोष्ट की 1 सबस्क्रायबर वाढला. चला, ते आपण तर पार त्या एलिजिबिलिटीपासून लांबच आहे. म्हणजे अजून मॉनिटाईज व्हायला तर आता मला वाटतं अजून 3-4 वर्ष जातात की का माहीत नाही. पण असो, आपले प्रयत्न तर फुल चालू आहेत. प्रयत्न थांबवायचे नाही. आपण सातत्य मात्र नेहमी ठेवायचं. तर असं म्हणजे आता जास्त तुमचा टाईमपास नाही करत. तुम्ही पुन्हा वैतागला असाल काय रे तू काय बोलतोस, काय समजत नाही. काही आपलं बरोबरच असतोस. बरोबर, तर काय करणार मंडळी, हक्काची मंडळी आहात तुम्ही आपली, मग तुमच्याशी इथं गोष्ट साधणारच ना. तर बाकी काय म्हणता मंडळी, थंडी छान चालू आहे. आता मंडळी खरंच ना गावी जायचे वेध लागलेत, हे मात्र खरं. लय कंटाळा आला आहे. आणि जरा असं वाटतं गावी जाऊन पण आपली प्रचंड कामं आहेत. आपली भरपूर कामं आहेत. जर समजा गावी गेलं तर मग खेळलं जाऊन मग गवत काढणं, हे ते अशी असंख्य कामं आहेत. फार ते सगळं. आणि ते गवत काढायचं काम तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बघतच दरवेळेला. पण ते केलंच पाहिजे म्हणजे त्याशिवाय आपल्या घराला शोभा येणार नाही, झाडाला जीव लागणार नाही. झाडं आता कशी आहेत काय आहेत देव जाणं बाबा. कारण गणपतीच्या नंतर अनंत चतुर्थी गेलेलो तेव्हा तिथपासून ते आतापर्यंत गेलोच नाही. तर असं सगळं यावर्षी खूप गावाकडे दुर्लक्ष झालं आहे. गेलं पाहिजे. तर गाव काय मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे. असो, तर मंडळी तुम्हालाही वाटत असेल ना असं गावी जाताना. कोकणातली बरीचशी मंडळी तुम्ही गणपतीला शिमग्याला जातात गावी. मी त्या याला गणपतीला गेलोच नाही. 2च दिवस गेलो होतो. गणपतीला नव्हतो गेलो, अनंत चतुर्थीच्या दिवशी गेलो होतो. आणि आता खूप वेळ लागला. आता आमची जत्रा आहे लागोलाग. बघू, प्लॅन तर आहे, बघू. आणि नक्की या आपल्या सफरीमध्ये तुम्ही पण असणार आहात. मात्र त्यावेळेला मात्र मनमुराद व्हिडिओ जाताना मस्त छान कंटेंट जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचं आपल्याला.
तर तुमचा तरी आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, छान राहा, मजेत राहा ना. चला बाय बाय, उद्या सकाळी भेटू. गोड थंडी आहे, शांत झोपा.